ऐवजी मी स्वतःच्या आनंदासाठी आयुष्य जगायला हवं होतं. स्वतःला आनंदी होऊ द्यायला हवं होतं. एकदम आयुष्यात फ्री राहायला हवं होतं. त्यामुळे आता कशाचीही पर्वा करू नका. तुमचं आयुष्य पुरेपूर जगा. आत्तापासूनच, आत्ता या क्षणापासूनच. समस्या म्हणजे आपला विकार करणारी संधी असते, हे लक्षात ठेवा. आपलं कुठे आणि काय चुकतं याची माहिती देऊन आपल्या ज्ञानात भर घालणारी घटना, अशा दृष्टीनं अपयशाकडे पहा. अपयश आणि समस्यांचा फार मोठा बाऊ न करता आयुष्य म्हटलं की हे चालतच राहणार, हे सत्य स्वीकारा आणि तुमच्या मनाच्या आवडीच्या गोष्टी करत राहा. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर तीच आठवण न काढता नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टींकडे पहा. नवीन काही सवयी लावून घ्या, जेणेकरून आपण आनंदी राहू. आपल्या आयुष्यात खूप काही अशा चांगल्या गोष्टी पण होत असतात, तर त्यांना तुम्ही त्या आवडीनिवडी जोपासा, जेणेकरून तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचं आयुष्यही आनंदामध्ये तुम्ही एन्जॉय कराल. आयुष्याशी लढू नका, तर आयुष्याचा प्रवाह वाहत राहू द्या. नाहीतर पावलो कायलो म्हणतात तसं होईल. एखादा दिवस असा उगवेल की मनासारख्या गोष्टी करायला आता आपल्याकडे आयुष्यच उरलं नाही असं दिसू येईल. ही स्थिती येऊ देऊ नका. वेळेवर जागे व्हा आणि आयुष्याचा क्षण पुरेपूर समरसून जगा. आवडीच्या गोष्टी आत्ताच करा. त्याच्यासाठी कोणताही मुहूर्त बघू नका. जे काही करायचं आहे ते मनात आलं की पटकन केलं पाहिजे माणसानं. नाहीतर असं होऊन जातं की आपण करायला जातो, पण आत्ता करू, नंतर करू असं म्हणतो. दुसऱ्यांचा विचार करत राहतो. पण असं होऊन जातं की जे काही आपल्याला करायचं आहे ते आपल्याकडनं न केल्यामुळे आपल्या मनामध्ये ती एक खंत राहते की शेट, आपण ते करायला पाहिजे होतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. हे वेळ गेल्यानंतर आपल्याला समजतं. त्यामुळं तुम्ही जागे व्हा आणि जे काही करायचं आहे ते क्षणात मनात आल्यानंतर लगेच आपण केलं पाहिजे. आणि जे काही कराल ते एकदम रोखठोक केलं पाहिजे. रोखठोक शब्दात स्वतःचं म्हणणं मांडलं पाहिजे. ही सुद्धा एक कला आहे की आपण दुसऱ्यांसमोर एखादी गोष्ट बोलणार असेल तर ती आपण किती छान मांडतो आणि ती समोरच्याचं मन आपण कसं वळवून घेतो, हे जे काही कौशल्य आहे ते आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यातून समोरच्याला जाणवलं पाहिजे. आता काहींचं असं होतं की काही काळातच मी मृत्यू पावणार आहे याची आठवण ठेवल्यामुळे मला आयुष्यातले मोठमोठे निर्णय घ्यायला फारच मोठी मदत झाली आहे. मरण समोर उभा आहे याचं स्मरण ठेवलं की इतरांच्या अपेक्षा, आपल्याबद्दलचा अभिमान, अपयशाची भीती या सगळ्या भावना गळून पडतात. या तकलादू भावना विरून गेल्यावर जे उरतं ते खरं महत्त्वाचं असतं. आपण आपलं काहीतरी गमावून बसू या भीतीच्या सापळ्यात न अडकण्याचा एक मार्ग मला माहीत आहे. तो म्हणजे आपण मरणार आहोत या सत्याचं कायम स्मरण ठेवणं. आपण स्वतःचं जिथे टिकणार नाही आहोत तिथे जगाच्या या व्यर्थ काळच्या जीवाला का लावून घ्यायचं? त्यापेक्षा आपलं हृदय काय म्हणतं ते ऐका आणि आनंदानं जगावं. मरण कोणालाच नको असतं. अगदी स्वर्गाचं गुणगान करणारे लोकही स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा मरायला तयार नसतात. आणि तरीही मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. आपल्या सर्वांचं मुक्कामाचं ठिकाण एकच आहे, ते म्हणजे मृत्यू. या मृत्यूपासून कोणाला
भविष्याचं स्वप्न रंगवू नका. वर्तमानातल्या क्षणांवर तुमचं मन सर्वस्वी केंद्रित करा. हा जो काही त्यांनी संदेश दिलेला आहे तो डोळ्यासमोर ठेवून तरी आयुष्य जगणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.